हाय गाईज, तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आगरी कोली पद्धतीचं मटण बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्वात आधी मटण चांगलं असं मी स्वच्छ धुवून घेतलं होतं। अर्धा किलो मटण आहे। त्यानंतर त्याला मी लिंबाचा रस, हळदी पावडर आणि सॉल्ट लावून चांगलं असं मी त्याला मिक्स करून घेतलं होतं, म्हणजेच मॅरिनेट करून तुम्हाला ते साईडला ठेवून द्यायचं आहे। आणि एका साईडला मी चांगले असे 2 कांदे घेतले होते आणि 3-4 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या होत्या, छोट्या आहेत। आणि तुमच्याकडे मोठी खोबऱ्याची वाटी असेल तर ती एकच घ्या तुम्ही। त्यानंतर त्याला चांगलं असं मी गॅसच्या फ्लेमवर भाजून घेतलं होतं। तुम्ही चुलीमध्ये सुद्धा यांना भाजून घेऊ शकता। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे त्यांना भाजून घेतलं आहे। आणि ती कांद्याची जी वरची स्किन आहे ती तुम्ही थोडीफार रिमूव्ह करा, जास्त काळी स्किन ठेवू नका यामध्ये, थोडीफार राहिली तर चालेल। तर आणि लसूण मी चांगलं अशा 2-3 पाकळ्या सोलून घेतल्या होत्या लसणाच्या। आणि त्याचं मी वाटण प्रिपेअर करून घेतलं होतं। वाटणामध्ये मी खोबरं आणि भाजलेला कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची, कोथिंबीर असा मी वाटण प्रिपेअर करून घेतला होता। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या वाटणामध्ये तुम्हाला थोडं देखील पाणी ॲड करायचं नाही आहे, नाहीतर याची टेस्ट पूर्णपणे बदलून जाते। आणि लगेच आपण इथे मटण बनवायला घेऊया। तर सर्वात आधी कुकरमध्ये मी ऑइल ॲड करून त्यामध्येच अख्खे खडे मसाले ॲड केले होते। त्यानंतर 2 कांदे मी स्लाइस करून यामध्ये ॲड केले होते आणि चांगले असे त्यांना मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले असे परतून घेतले होते। कांदा चांगला असा परतल्यानंतर त्यामध्ये मी 2 टेबलस्पून आगरी कोली मसाला ॲड केला होता, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर ॲड केली होती, 1/2 टेबलस्पून यामध्ये मी हळदी पावडर ॲड करून चांगलं असं त्याला मिक्स करून घेतल्यानंतर जो आपण वाटण आहे तो प्रिपेअर करून ठेवला होता तो यामध्ये ॲड करून चांगलं असं तुम्ही त्याला परतून घ्या। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यानंतर याला तुम्ही चांगलं असं शिजू द्या मसाल्याला। आणि यामध्ये मी गरम मसाला ॲड केला नाही आहे, कारण की खडे मसाले मी ऑलरेडी यामध्ये ॲड केले आहेत। आणि आपल्याला यामध्ये एव्हरेस्टचा मटण मसाला देखील ॲड करायचा आहे, त्यामुळे गरम मसाला ॲड करू नका, नाहीतर खूपच म्हणजे त्याचा असा वास येईल गरम मसाल्याचा यामध्ये। तर तुम्ही बघू शकता एव्हरेस्टचा एक अख्खा पॅकेट यामध्ये ॲड केला होता मटण मसाल्याचा। आणि त्यानंतर या ग्रेव्हीला तुम्ही चांगलं असं शिजू द्या। ग्रेव्ही शिजली की लगेच त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ते यामध्ये ॲड करून चांगलं असं परतून घ्या। आणि वरून फक्त झाकण ठेवून द्या कुकरचं आणि त्याला चांगलं असं स्टीम होऊ द्या। आणि मसाले चांगले असे त्यामध्ये कोट होऊन जातील। आणि मसाले चांगले असे त्यामध्ये मिक्स झाले की तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ॲड करा, थंड पाणी ॲड करू नका, त्यामुळे मटण आहे तो सॉफ्ट असं शिजत नाही। त्यामुळे यामध्ये गरम पाणीच तुम्ही ॲड करा। गरम पाणी ॲड केल्याने जो मटण आहे तो चांगला असा सॉफ्ट होतो आणि खायलासुद्धा तो खूप छान लागतो मटण। तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा मटण नक्की बनवून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। आणि एकदम सोपी पद्धत आहे ही, फक्त थोडेसे ट्रिक्स आहेत यामध्ये। आणि तशा प्रकारे तुम्ही बनवला का तुम्हाला परफेक्ट असा गावरान पद्धतीचा मटण बनवता येईल। आणि ह्या पद्धतीने बनवल्यानंतर तुम्हाला खरंच सांगते कॉम्प्लिमेंट्स मिळाल्याशिवाय राहणार नाही। तर त्यासाठी सर्वात आधी तुम्ही ही रेसिपी नक्कीच फॉलो करा आणि आपल्या लॉ विथ शेफ या चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता मी वापरलेलं मटण आहे ते कोवळं असल्यामुळे 8 ते 9 शिट्ट्यामध्ये ते पूर्णपणे शिजलं होतं। तुम्हाला 1-2 शिट्ट्या जास्त घ्याव्याशा वाटत असतील तर तुम्ही घेऊ शकता। आणि लगेच कुकर ओपन करायचं नाही, पूर्णपणे त्याचा प्रेशर आहे तो रिलीज झाल्यानंतरच तुम्ही त्याला ओपन करा। खूप ज्युसी बनतो हा मटण, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर या जेवायला आजच्यासाठी एवढंच। ओके, बाय गाईज।